नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण बघतोय बघा प्राचीन भारतातील काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या होत्या किंवा इतिहास लेखनाची साधने जी होती त्यावरती इम्पॉर्टंट 10 क्वेश्चन्स. तर सुरू करूया या व्हिडिओला. पहिला प्रश्न पहा. हस्तलिखिते आणि शिलालेख यांच्यातील मुख्य फरक काय? हस्तलिखितेमध्ये आणि शिलालेख म्हणजे दगड ज्यावरती लिहिले जायचे तर फरक काय आहे बघायचं आपल्याला. एक पर्याय, हस्तलिखिते शिलालेखांपेक्षा खूप जुनी आहेत, तर हे नाही सांगतात आपल्याला आणि हे चुकीचं वाटतं. हस्तलिखिते सामान्यतः ताडपत्रावर लिहिली जातात, तर शिलालेख दगड किंवा धातूसारख्या कठीण पृष्ठावर. हे अगदी बरोबर वाटते उत्तर. तरी सुद्धा तिसरा आणि चौथा पर्याय पहा. हस्तलिखितांमध्ये केवळ राजांच्या जीवनाबद्दल माहिती नाही, हे बरोबर नाही. हे ऐतिहासिक आणि कोणत्याही माहिती लिहिली जातं, फक्त राजांचंच नाही, धार्मिक सुद्धा लिहिलं जायचं. तर चौथा प्रश्न चौथा इथं बघा, हस्तलिखिते फक्त संस्कृत आणि जे शिलालेख आहेत ते प्राकृत. प्राकृत म्हणजे जी आपल्या मगध राज्याची म्हणजेच बिहारमधील भाषा पहिली आणि संस्कृत म्हणजे जी हिंदू संस्कृतीतील मेन भाषा आहे. तर दुसरा ऑप्शन सर्वात जास्त मोस्ट ॲप्रोप्रिएट करेक्ट आहे. आपण क्लिक केलेलं आहे, बरोबर उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न MCQ 2. पुरातत्वशास्त्रज्ञांना मध्याश्मिक म्हणजे मेसोलिथिक फेज जे आहे कोणत्या प्रकारच्या दगडी अवजारांसाठी ओळखले जाते, याचं उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर बघा, इथे दिली की अतिशय लहान आकारांची दगडी अवजारे ज्यांना मायक्रोलिथिक ही बरोबर वाटते. तरी सुद्धा आपण खाली बघूया. कांस्य धातूंची बनवलेली शस्त्रे नाही, त्यावेळेस कांस्य वगैरे धातूचा शोधच नव्हता. लोखंडाची नांगर आणि कुऱ्हाडी हेही नाही, कारण शोध नव्हते. मोठी आणि पॉलिश केलेली दगडी अवजारे, तर पॉलिश होत होती परंतु मोठी नव्हती, त्यावेळेस ही छोटी होत आली. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. आपण क्लिक केलं, बरोबर, दॅट्स राईट. नेक्स्ट तिसरा प्रश्न पहा. हडप्पा संस्कृतीच्या शहरांमध्ये पश्चिमेकडील लहान पण उंच भागाला पुरातत्व शास्त्रज्ञ काय म्हणतात? तर पहिला जो आहे सिटाडेल, हे अगदी बरोबर आहे उत्तर, कारण हडप्पा संस्कृतीमध्ये याला सिटाडेलच म्हणायचे. तीन पर्याय बाकीचे पाहूया. महान स्नानगृह नाही, बरोबर नाही. ग्रेट बाथ नाही उचल. त्यानंतर धान्याची कोठारे आणि खालचे शहर, तर हे बरोबर नाही आहेत. पहिला बरोबर आहे. हा खालचे शहर कदाचित एखादं लिहू शकतं, परंतु पर्वत विचारलं त्याच्यामुळं आपल्याला बरोबर लिहिता येईल. सीट आलेल बरोबर, उंच भाग आहेत त्या पद्धतीचे, लहान शहर नाही. त्यानंतर सम्राट अशोकाने कलिंगच्या युद्धानंतर कोणता मोठा निर्णय घेतला? तर हा अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. याने काय केलं तर युद्धाचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला होता, म्हणजे धम्म मार्गाचा स्वीकार केलेला होता. अहिंसेचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला होता. त्यानंतर कुशाण शासक प्राचीन काळात कोणत्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी ओळखले जायचे? तर तो रेशीम मार्ग आहे, जो की आपल्याला माहिती आहे, जो रेशीमसाठी खूप सारा युजफुल होता बाहेरच्या देशातून आपल्या देशात येण्यासाठी, अफगाणिस्तान मार्गे. नेक्स्ट पाहूया. गुप्त काळातील प्रशस्ती म्हणजे काय? तर प्रशस्ती कशाला ओळखले जायचे या गुप्तांच्या काळामधील? तर आपण यामध्ये बघा, कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पद. दुसरं आहे राजांच्या प्रशंसा आणि पराक्रमाचे वर्णन करणारे शिलालेख किंवा काव्य. हे बरोबर आहे, दॅट्स राईट, बरोबर. तर हे कवीने लिहिलेले असायचे, रचलेले असायचे. समुद्रगुप्त जे काही गुप्त घराणे आहे त्यामध्ये महत्त्वाचे आहे, त्यांनी प्रशस्ती मिळवण्यासाठी खूप सारं इथे लिहिलेले आहे. त्याचबरोबर पाहूया आपण सातवा प्रश्न. दिल्लीतील मेहरौली येथील लोह स्तंभ सुमारे 1500 वर्षानंतरही कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत हे आपल्याला ओळखायचे. चौथा पर्यायापासून सुरुवात करूया. तो सोन्याचा मुलामा देऊन बनवलेला आहे, नाहीये. सोन्याचा त्यावेळेस जास्त उपयोग नव्हता. त्यावरील सुंदर कोरीव कामांसाठी, त्याच्या प्रचंड उंचीसाठी, आणि तो आजपर्यंत गंजलेला नाही. तर हे बरोबर आहे, कारण लोखंड आहे, लोखंड हे गंजत असतं परंतु तो गंजलेला नाही, हे एक वैशिष्ट्य आहे, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न. ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश कुठे दिलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. बुद्ध धर्म आणि जैन धर्म या रिलेटेड आपल्याला MPSC मध्ये किंवा कोणत्याही कॉम्पिटिटिव्समध्ये येत असतातच. तर बोधगया, कुशीनारा, लुंबिनी आणि सारनाथ आपल्याला ओळखायचं. आपल्याला माहिती बोधगया इथे त्यांना बौद्धिस्त्व प्राप्त झालेलं आहे, जे पिपळाच्या झाडाखाली. कुशीनारा इथे त्यांचा मृत्यू झालेला आहे. लुंबिनी येथे त्यांचा जन्म झालेला आहे. सारनाथ या ठिकाणी त्यांनी पहिला उपदेश दिलेला आहे. त्यानंतर नववा प्रश्न.
मेहरगड येथील दफन स्थळांवर कोणती एक विशेष प्रथा दिसून येते? मेहरगड हा सिंधू संस्कृतीमधील एक महत्त्वाचं म्हणजे ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत व्यक्तीसोबत बकऱ्यांसारखे काही प्राणी पुरले जायचे. बकरे असतील, कुत्रे असतील, परंतु हा पर्याय अगदी बरोबर आहे. त्यानंतर ती एक प्रथा असेल त्यांची त्यावेळेसची. त्या ऋग्वेदातील बहुतेक सुक्ते म्हणजे हायमन्स कोणत्या स्तुतीमध्ये रचलेली आहेत हे आपल्याला ओळखायचे. तर ती देवी आणि देवता या स्तुतीमध्ये त्यांची स्तुती केलेली आहे. या ठिकाणी ते रचलेले आहेत. ठीक आहे. तर हे पाहिले आपण. हे 10 प्रश्न आपला स्कोर 10/10 आहे. ॲक्युरेसी 100% आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण जे पाहिलेले 10 क्वेश्चन्स आहेत क्विजमधले महत्त्वाचे आहेत MPSC साठी, इतर कोणत्याही परीक्षेसाठी.